नमस्कार, कसे आहात सगळे? मी माझ्या आईबाबांसोबत आणि माझ्या दोन्ही भावांसोबत आले होते कुठे? काय वाटतंय तुम्हाला? एकंदरीत हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतंय बरं? कुठे आली आहे मी? हो, देवदर्शनाला तर आलेच आहे. पण नक्की कुठे आले आहे? बरं, बघा इथे. हो, नरसोबाची वाडी म्हणजेच नृसिंहवाडी इथे मी आलेली आहे. म्हणजे बघा इतकं छान असं फिलिंग होतं ना तिथे, म्हणजे कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये कुठल्याही देवदर्शनाला गेल्यावरती जसं आपल्याला छान प्रसन्न वाटतं ना, तसंच छान सुंदर एकदम वाटलं. वातावरण इतकं छान होतं, प्रसन्न वातावरण होतं आणि गर्दीही होती. मी गेले होते त्या दिवशी रविवार होता आणि गर्दी होती. असं वाटलं की दर्शनाला खूप लाईन असेल. हो, लाईन होती. 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि त्यामुळेच ना इथे खूप जण दर्शनासाठी आले होते. आणि आता जसा डिसेंबर महिना सुरू झाला आहे तसं तर आता खूप गर्दी होणार आहे भाविकांची. 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि त्यामुळेच ना भाविकांची खूप गर्दी आहे. खूप जण होते जे तिथे पारायण करत होते गुरुचरित्राचं. म्हणजे किती छान वातावरण आहे एकतर आणि तिथे पारायण करायला किती छान वाटत असेल ना. मला खूप छान वाटलं हे एकंदरीत सगळं बघून. आणि खूप वर्षांनंतर मी आले होते. ज्या वेळेला बघा पूर आला होता ना, सगळं म्हणजे मंदिरापर्यंत वगैरे पाणी आलं होतं. त्याच्या मला वाटते 1 वर्षापूर्वी आम्ही मंदिरात आलो होतो दर्शनाला आणि डिरेक्ट एवढ्या वर्षांनंतर आलो आहे. आणि खरं तर एक सांगू का, कोल्हापूरमध्ये आम्ही ज्या वेळेला लास्ट टाईम आलो होतो दर्शनाला तेव्हा माझ्या एका दादाचं लग्न होतं. आणि या वेळेला सुद्धा कोल्हापूरमध्ये एका लग्नासाठीच आम्ही आलो होतो. म्हणजे मला झालं बघा काहीतरी कारण आहे, पण आपलं देवदर्शन होतं आहे. दत्तगुरू आपल्याला दर्शनाला बोलवत आहेत, हे महत्त्वाचं. बोला श्री गुरुदेव दत्त.